अशा प्रकारे पेटीएमच्या साऊंड बॉक्सने फोन पेला हरवलं। पेटीएमचे फाउंडर विजय शेखर शर्माने एक वेळेस मदर डेअरी स्टोअरवरती पेटीएमने पेमेंट केली, पण दुकानदारांनी त्यांना जाऊनच दिलं नाही, कारण त्याला पेमेंट कन्फर्मच होत नव्हतं। कारण दुकानदाराच्या बटनाच्या मोबाईलची मेमरी फुल झालेली होती, त्यामुळे त्याला पेटीएमचा कन्फर्मेशन मेसेजच येत नव्हता। याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी पेटीएमने एक रिव्होल्युशनरी साऊंड बॉक्स बनवला, याचं इन्स्टंट पेमेंट कन्फर्मेशन दुकानदारासाठी गेम चेंजर ठरलं। यामुळेच या साऊंड बॉक्ससाठी दुकानदार महिन्याला 125 रुपये द्यायला तयार झाले होते, आणि हे एवढं सक्सेसफुल ठरलं की पेटीएमचा 58% रेव्हेन्यू या साऊंड बॉक्स मुळे यायला लागला। मग फोन पे आणि भारत पेचे साऊंड बॉक्स का फेल झाले? बघा, त्यांनी कॉपी करायचा प्रयत्न तर केला, पण पेटीएम कडे फर्स्ट मोर ऍडव्हान्टेज होता। इथं पेटीएमचा साऊंड बॉक्स 2019 मध्ये आला, इथं भारत पे आणि फोन पेचा साऊंड बॉक्स 3 वर्षानंतर 2022 मध्ये आला। तोपर्यंत खूप उशीर झालेला होता। जोपर्यंत फोन पेने 1 लाख बॉक्सेस लावली होती, तोपर्यंत पेटीएमने 30 लाख बॉक्सेस लावली होती। बाकी जर तुम्हाला अशाच बिझनेस आयडिया पाहिजे असतील जे सध्या कोणी नाही करत, तर डीएम मध्ये फर्स्ट मोर असं टाईप करा, आणि हा आयडियाज त्यालाच मिळतील ज्याने मला फॉलो केलेला असेल।